मला समजलं की गेल्या काही महिन्यांपासून मला निनावी द्वेषपूर्ण मेसेज पाठवणारी माझीच गर्लफ्रेंड होती. आमच्या रिलेशनशिप दरम्यान माझं वजन खूप वाढलं होतं आणि बराच काळ मला असं वाटत होतं की तिने माझ्याशी जे वागणं वागवलं, ते मी डिझर्व्ह करत होतो. ती मला घाणेरडा डुक्कर म्हणायची, लोकांसमोर माझा अपमान करायची आणि जोपर्यंत मी वजन कमी करत नाही, तोपर्यंत ती माझ्या जवळ येणार नाही असं सांगायची. आमच्या जवळ असलेल्या जवळपास प्रत्येक गोष्टीचे पैसे मीच भरायचो, कारण मला वाटायचं की परफेक्ट होऊनच मला तिचं प्रेम कमावावं लागेल. पण मग ते मेसेज येऊ लागले. कित्येक महिने अनोळखी नंबरवरून माझ्या शरीरावरून मला अत्यंत खालच्या दर्जाचे मेसेज येत होते. माझी गर्लफ्रेंड नेहमी मला धीर द्यायला तिथे असायची आणि मला त्रास देणारे कोण आहेत हे शोधण्यात मदत करण्याचा फक्त ढोंग करायची. मग न्यू इयर इव्हला मला एक शंका आली. मी त्या नंबरवर फोन केला. माझ्या गर्लफ्रेंडच्या बॅगेत असलेला फोन व्हायब्रेट होऊ लागला. तिने मला गुपचूप त्रास देण्यासाठी खास एक बर्नर फोन विकत घेतला होता. तिला वाटत होतं की मी स्वतःला कवडीमोलाचा आणि एकटा समजावं, जेणेकरून मी पूर्णपणे तिच्यावर अवलंबून राहीन. शेवटी माझ्या सहनशक्तीचा बांध फुटला. मी तिची बॅग भरली, घराचे कुलूप बदलले आणि मेसेज करून तिला ब्रेकअप कळवलं. ती पूर्णपणे वेडी झाली. मी कचरा आहे असं ओरडून सांगत होती, माझ्या स्वतःच्या कुटुंबालाही मी आवडत नाही असं म्हणाली आणि शेवटी आत येण्यासाठी तिने माझ्या खिडक्या फोडण्याचा प्रयत्न केला. तिने सोशल मीडियावर खोटं सांगितलं की मी तिला न्यू इयर इव्हला बेघर केलं. यातून सावरण्यासाठी खूप वेळ लागला, पण एका वर्षानंतर मी पूर्णपणे बदललो आहे. मी वजन कमी केलं, तणावाशी लढण्यासाठी दारूचा आधार घेणं सोडून दिलं आणि शेवटी मला उमजलं की माझं वजन कितीही असो, मला कोणीही त्रास देण्याचा अधिकार नव्हता. 2 वर्ष मी इतरांना माझ्यावर चालवू दिला, पण आता मी कोणालाही स्वतःचा गैरफायदा घेऊ देणार नाही.